मित्रांनो, सुमारे 100 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे। एका माणसानं सकाळी सकाळी वर्तमानपत्र वाचायला घेतलं आणि वर्तमानपत्र वाचत असताना त्याला सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का बसला। कारण त्या वर्तमानपत्रामध्ये त्याच्या स्वतःचीच मृत्यूची बातमी त्या ठिकाणी छापून आली होती। स्वतःचाच मृत्यूलेख त्या वर्तमानपत्रामध्ये बघून त्याला सगळ्यात मोठा धक्का बसला। खरतर एकाच नावाचे 2 व्यक्ती असल्यामुळे वर्तमानपत्रवाल्यांकडून चुकून त्याच्याच मृत्यूची बातमी त्या दिवशी त्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती। आणि वर्तमानपत्रवाल्यांची चूक त्याच्या थोड्या वेळात त्याच्या लक्षात येते आणि त्यावेळेस त्यानं स्वतःला सावरलं। आणि मित्रांनो, नेमका त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की या मृत्यू लेखामध्ये आपल्याबद्दल नेमकं लिहिलं तरी काय आहे, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतो आणि त्यानं तो मृत्यूलेख त्या ठिकाणी वाचायला सुरुवात केली। खरतर त्या मृत्यूलेखामध्ये लिहिलं होतं की जगातील शांततेचा फायदा घेऊन जगामध्ये दहशत निर्माण करणारा, जगातील रस्ते पूल उद्ध्वस्त करणारा आणि डायनामाइट या विध्वंसक स्फोटकाचा निर्माता आज मृत्यू पावला, अशा प्रकारे त्या मृत्यूलेखामध्ये त्या ठिकाणी त्याच्याबद्दल लिहिलेलं होतं। आणि ते सर्व वाचल्यानंतर त्याने स्वतःला प्रश्न विचारला की हीच का आपल्या मृत्यूनंतर आपली अशीच ओळख या जगामध्ये शिल्लक राहणार आहे का? अशा प्रकारे प्रश्न त्यानं त्यावेळेस स्वतःला विचारला आणि त्या दिवसापासून त्यानं जगामध्ये एक शांतता निर्माण करण्यासाठी आणि मानवतेच्या सेवेसाठी काम करायला त्या दिवसापासून त्यानं सुरुवात केली। त्या दिवसापासून आपली या जगामध्ये एक चांगली ओळख शिल्लक राहावी त्यासाठी तो काम करू लागला। आणि मित्रांनो, तो व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर नोबेल पारितोषिकाचा जनक अल्फ्रेड नोबेल असल्याचं आपल्याला दिसून येतं। खरतर अल्फ्रेड नोबेल यांनी पुढच्या काळामध्ये मानवतेच्या सेवेसाठी काम केलं, पुढच्या काळामध्ये जगामध्ये शांतता निर्माण करण्याचं काम केलं आणि म्हणून नोबेल पारितोषिकाचा जनक म्हणून आज आपण त्यांना सातत्यानं त्यांचं नाव घेत असतो। खरतर मित्रांनो, एखाद्या व्यक्तीची ओळख त्या व्यक्तीनं जगाकडनं काय घेतलं म्हणून जग त्याला ओळखत नाही, तर एखाद्या व्यक्तीनं जगाला नेमकं काय दिलं, त्यानं समाजासाठी काय केलं, देशासाठी काय केलं, म्हणून अशा व्यक्तीची ओळख जगामध्ये खऱ्या अर्थानं शिल्लक राहत असते। अशाच व्यक्तीचं नाव खऱ्या अर्थानं इतिहासामध्ये सातत्यानं घेतलं जात असतं। खरतर मित्रांनो, एकदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांना एकदा एका व्यक्तीनं प्रश्न विचारला की आपण या विश्वामध्ये का आलोत, असा प्रश्न एकदा आईन्स्टाईन यांना एका व्यक्तीनं विचारला। आणि त्यावेळेस आईन्स्टाईन त्या समोरच्या व्यक्तीला उत्तर देतात की या जर विश्वाची निर्मिती हा जर एक अपघात असेल तर आपलाही जन्म या ठिकाणी एक अपघात म्हणूनच झालाय, पण या विश्वाच्या निर्मितीला जर काही अर्थ असेल तर आपल्या सुद्धा इथं येण्याला निश्चितच काहीतरी अर्थ असणार। खरतर मित्रांनो, इथं प्रत्येकाच्या जगण्याला आणि प्रत्येकाच्या आयुष्याला निश्चितच काहीतरी अर्थ असतो। पण मित्रांनो, आपल्या जीवनाला अर्थ त्याच वेळेस प्राप्त होत असतो ज्या वेळेस आपलं जगणं हे स्वतःसाठी नसतं, स्वतःसाठी नव्हे तर देशासाठी असतं, समाजासाठी असतं। त्यावेळेस मित्रांनो, आपल्या जगण्याला आणि आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होत असतो। आपलं जगणं जर समाजासाठी असलं तर मित्रांनो, निश्चितच येणारी पिढी सुद्धा आपलं नाव सातत्यानं घेत असते, येणारी पिढी सुद्धा आपला इतिहास त्या ठिकाणी सातत्यानं वाचत असते। मित्रांनो, एकदा काही कामासाठी काही अधिकारी शेजारच्या गावाला त्या ठिकाणी जाणार होते आणि त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी आपल्या घरातील सर्व व्यक्तींना सांगितलं की रविवारच्या आदल्या दिवशी शनिवारी संध्याकाळी जेवणाच्या वेळपर्यंत आम्ही सर्व व्यक्ती घरी येणार, अशा प्रकारे त्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक व्यक्तीनं आपापल्या घरी त्या ठिकाणी सांगितलं होतं। आणि त्यावेळेस ते सर्व अधिकारी शेजारच्या गावाला जाण्यासाठी निघाले आणि थोड्या वेळात ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात केली। पाहता पाहता त्यांचं काम अनेक दिवस त्या ठिकाणी चाललं आणि बघता बघता शनिवार सुद्धा त्या ठिकाणी जवळ येऊन लागला। आता त्या सर्व व्यक्तींना घरी जाण्याची घाई त्या ठिकाणी झाली होती आणि शनिवारी संध्याकाळपर्यंत ते व्यक्ती त्या ठिकाणी काम करत राहिले आणि शनिवारी संध्याकाळी ते सर्व व्यक्ती घरी जाण्यासाठी निघाले आणि ते सर्व अधिकारी रेल्वे स्टेशनवर आले आणि त्या ठिकाणी आता त्यांना परत जाण्यासाठी एक शेवटची रेल्वे त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर थोड्याच वेळात येणार होती आणि म्हणून ते सर्व अधिकारी त्या रेल्वेची त्या ठिकाणी वाट पाहू लागले आणि थोड्याच वेळात त्या ठिकाणी ती रेल्वे आली आणि आता ते सर्व अधिकारी रेल्वेमध्ये बसण्यासाठी धावपळ त्या ठिकाणी करू लागले। पण त्याच वेळेस त्या रेल्वेमध्ये बसण्यासाठी धावपळ करत असताना अचानक त्या व्यक्तींमध्ये एका व्यक्तीचा धक्का एका टेबलाला त्या ठिकाणी लागतो आणि त्या टेबलावर एक टोपली ठेवली होती आणि त्या टोपलीमध्ये फळं होती आणि त्या टेबलाला धक्का लागल्यामुळं त्या टेबलावर असणारी ती टोपली जमिनीवर पडते आणि त्या टोपलीमध्ये असणारे सर्व फळं इकडं तिकडं जमिनीवर त्या ठिकाणी पसरतात
आणि तरीही मित्रांनो ते अधिकारी रेल्वेमध्ये बसण्यासाठी त्यांना घाई झाली होती आणि म्हणून ते अधिकारी रेल्वेमध्ये त्या ठिकाणी जाऊन बसतात. पण रेल्वेमध्ये बसल्यानंतर अचानक त्या अधिकाऱ्यांमध्ये एका व्यक्तीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की रेल्वेमध्ये बसण्यासाठी धावपळ करत असताना चुकून आपला कुणाला तरी धक्का लागलाय असा विचार त्याच्या मनामध्ये येतो. आणि मित्रांनो तो अधिकारी रेल्वेच्या खाली त्या ठिकाणी उतरतो आणि ज्या टेबलाला त्याचा धक्का लागला होता त्या टेबलाजवळ तो त्या ठिकाणी येतो. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यानं समोर बघितलं तर एक 10 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी फळांची विक्री करत होती. ती मुलगी दोघही डोळ्यांनी अंध होती, तिला समोरचं काहीच त्या ठिकाणी दिसत नव्हतं. आणि त्यावेळेस तो अधिकारी त्या मुलीला म्हणतो की बेटा, आमच्यामुळे तुझं फारसं नुकसान झालं नसणार अशी आशा मी बाळगतो. आणि त्यावेळेस त्या अधिकाऱ्याने आपल्या खिशातून 100ची नोट काढली आणि त्या फळ विक्री करणाऱ्या मुलीला त्यानं त्या ठिकाणी दिली. नेमकं आपल्यासोबत काय घडतंय हे त्या मुलीला सुद्धा त्या ठिकाणी समजत नव्हतं. आणि त्या मुलीनं त्या अधिकाऱ्याला विचारलं की दादा तुम्ही कोण आहात, तुम्ही देव माणूस आहात का? अशा प्रकारे ती मुलगी त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी म्हणते आणि तो अधिकारी पुन्हा परत जाण्यासाठी निघतो. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो आपल्या हातून जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुका आपण तुरंत त्या ठिकाणी दुरुस्त करायला हव्या. त्या चुकांबद्दल आपल्या चुकीमुळे जर एखाद्या व्यक्तीचं नुकसान झालं असेल तर त्या व्यक्तीकडे आपण त्या ठिकाणी माफी मागायला हवी किंवा आपल्या चुकीमुळे त्याचं जे नुकसान झालं असेल त्यासाठी आपण त्याला मदत करायला हवी. म्हणजे मित्रांनो निश्चितच आपण एक चांगला व्यक्ती म्हणून आपली या समाजामध्ये ओळख निर्माण होणार. अल्फ्रेड नोबल यांच्यासारखं आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवता येणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओचे लिंक तुमच्या मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.